नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसावे अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. नवाथे परिसरातून रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेने 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी 3 वाजताची ही घटना आहे. हा वृद्ध छांगाणी नगरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेसमोर आल्याने 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. पंजाबराव विठ्ठलराव लाहे असं या वृद्धाचं नाव असून ते छांगाणी नगरचे रहिवासी आहेत. नवाथे परिसरातून रूळ ओलांडत असताना हा अपघात घडला. रेल्वेच्या धडकेने वृद्ध दूरवर फेकला गेला. डोक्याला जबर मार लागल्याने लाहे जागीच ठार झाले. शुक्रवारी दुपारी 3 वाजताची ही घटना आहे. नागपूर पॅसेंजर अमरावती रेल्वे स्थानकाकडे जात असताना हा अपघात झाला. किशोरनगर येथे राहणाऱ्या मधुमालती धारिया यांच्या खुना प्रकरणी नवीन सूत्र समोर आलंय. धारिया यांच्याकडे काम करणारी महिला घटनेच्या दिवसापासून बेपत्ता आहे. पोलीस या महिलेचा कसून शोध घेत आहेत. मधुमालती धारिया यांच्या खुनाला 8 दिवस झाले आहेत, परंतु पोलिसांच्या हाती कोणतेही ठोस पुरावे किंवा माहिती आलेली नाही. धारियांच्या प्रत्येक नातेवाईकाची कसून चौकशीही पोलिसांनी केली, मात्र त्यातूनही काहीही निष्पन्न निघालेलं नाही. घटनेच्या दिवशी दोघे युवक स्कूटीवर एलसीडी नेताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत, परंतु ते अतिशय दूरचे फुटेज असल्याने कोणतीही माहिती यातून मिळाली नाही. धारियाकडे घरगुती कामासाठी मंदा नामक महिला होती, जी सकाळी स्वयंपाक व भांडे घासण्याचं काम करत होती. ती घटनेच्या दिवसापासून फरार आहे. ही महिला केवळ धारियांकडेच काम करत असल्याने परिसरात ती कुठेही कामाला नसल्याने तिच्याविषयीही कोणती माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही, परंतु त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. गाडगेनगर पोलिसांनी दुचाकी चोराला अटक केली. या दुचाकी चोराने मोबाईल हिसकल्याची कबुली दिली आहे. पोलिसांना दुचाकी चोरांकडून घरफोड्या व आणखीही गुन्ह्यांच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता वाटते आहे. गाडगेनगर पोलिसांनी केवल कॉलनीत राहणाऱ्या विक्की देवानंद ढोकेला दुचाकी चोरी प्रकरणी अटक केली आहे. यामाहा R15 ही दुचाकी ढोकेनं रहाटगावहून चोरली होती. गाडगेनगर पोलिसांनी त्याला नांदगाव पेठ पोलिसांच्या स्वाधीन केलं असता चौकशीत विक्की ढोकेनं मोबाईल चोरीचीही कबुली दिली आहे. शिवटेकडी महोत्सव 25 जानेवारी रोजी साजरा होतोय. शिवटेकडीत सौंदर्यीकरण व विकास कामांचा लोकार्पण सोहळा व भूमिपूजन करण्यात येत आहे. या महोत्सवाचं औचित्य साधून गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शिवटेकडीची पाहणी केली, भेट दिली. शिवटेकडी परिसर सौंदर्यीकरण व विकास कामाचं लोकार्पण व भूमिपूजन 25 जानेवारीला होत आहे. या पार्श्वभूमीवर गृह व नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी शिवटेकडीला भेट दिली. तेथे परिसरात पोलीस चौकीची स्थापना करण्यात येते. याविषयी व्यवस्थापक नगरसेवक दिनेश बुब यांनी माहिती दिली. दिनांक 22 रोजी राज्याचे गृह व नगर विकास राज्यमंत्री नामदार रणजित पाटील यांनी शिवटेकडी येथे भेट दिली आणि शिवटेकडीची पाहणी केली. येत्या 25 जानेवारीला शिवटेकडी महोत्सव या ठिकाणी महापालिकेच्या वतीने साजरा होत आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या गृह खात्याच्या वतीने या ठिकाणी पोलीस चौकी मंजूर झालेली आहे. त्या पोलीस चौकीचं स्थळ आणि त्याबाबत त्यांनी काही या ठिकाणी त्यांच्या प्रशासनाला गाईडलाईन दिलेली आहे.
शिवटेकडीवर काय काय गोष्टी आवश्यक आहेत, काय काय निर्माणाधीन आहे, त्यामध्ये नाना नानी पार्क, ओपन ऑडिटोरियम, नवीन जो ट्रॅक तयार केलेला आहे, संपूर्ण हागणदारी मुक्त करून ते नवीन मातीचा ट्रॅक तयार केलेला आहे, त्याचं अवलोकन केलं. रंगरोगपट्टी सुरू आहे, नवीन पाणपोईचं निर्माण झालेलं आहे, आरोमध्ये बिस्लरी वॉटर अतिशय शुद्ध नागरिकांना मिळणार आहे. वर दर्गा आहे, त्या ठिकाणी सुद्धा वॉटर कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त ओपन जिम, क्लोज जिम, ग्रीन जिम, रेनगन अशा असंख्य गोष्टी या ठिकाणी नव्याने निर्मित केलेल्या आहे. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुळेवार, पक्षनेते बबलू शेखर, महापौर रीनाताई नंदा, माजी महापौर विलासभाऊ इंगोले या सर्वांच्या सहकार्याने आता शिवटेकडीनी काट टाकलेली आहे आणि विकासाकडे खऱ्या अर्थाने शिवटेकडीची वाटचाल सुरू झालेली आहे. आता शिवटेकडी अनेक समस्यांनी आणि आजारांनी ग्रस्त होती, ती आता स्वस्थ होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करीत आहे. 22व्या विदर्भ पर्यावरण परिषदेचं आयोजन प्रभात एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं करण्यात आलंय. कुऱ्हा मार्डी मार्गावरील ग्रीन सर्कल येथे आयोजित या 3 दिवसीय परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उद्घाटकांनी शासनाच्या उदासीनतेबद्दल खंत व्यक्त केली. प्रभात एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित 22व्या विदर्भ पर्यावरण परिषदेचं उद्घाटन शुक्रवारी करण्यात आलं. नई तालीम समिती सेवाग्रामचे अध्यक्ष डॉक्टर सुगण बरंट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात रमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित व जलबिरादरीचे प्रणेते राजेंद्र सिंह राणा यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. राजेंद्र सिंह राणा यांनी कार्यक्रमात बोलताना शासनाला पर्यावरणाशी देणं घेणं नसल्याची खंत व्यक्त केली. आयोजकांनी काव्यात्मक शब्दातून पर्यावरण सांभाळण्याचं आवाहन केलं. यावेळी मोठ्या संख्येनं पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. इसलिए इस वक्त सरकारों का जो हाल है इस देश की, उनको अपनी धरती, अपनी प्रकृति, अपने निसर्ग से कोई लगाव नहीं है, कोई चिंता नहीं है. दोस्तों, आप सब जानते हैं कि जलवायु परिवर्तन का एक वैश्विक संकट हमारे सामने है, लेकिन इस वैश्विक संकट को हम केवल ये कहते रहे कि ये वैश्विक संकट है और इसका समाधान भी वैश्विक होगा, तो कभी संभव नहीं है. इस वैश्विक संकट का समाधान हम विदर्भ के लोग विदर्भ में कैसे सोच सकते हैं, हम राजस्थान के लोग राजस्थान में कैसे सोच सकते हैं. इसलिए हम सबको इस वैश्विक संकट के समाधान के लिए अपनी स्थानीय समझ, अपनी स्थानीय शक्ति और अपनी स्थानीय प्रवृत्ति, उनको जोड़ने की जरूरत है. दोस्तों, मैं जिस जगह से आया वो हिंदुस्तान में प्रकृति के लिए, निसर्ग के लिए सबसे क्रोध की जगह है. निसर्ग यदि सबसे ज्यादा गुस्सा किसी पर करता है तो उस जगह का नाम राजस्थान है. कई सालों तक बादल नहीं आते, बादल आते तो रूठ के चले जाते हैं. हमारे यहां की जो रेड हीट है, रेड हीट ब्लू हीट से जो बादल बना, उस पर प्रेशर डाल के उसको धरती से ऊपर उठा देती है और फिर हवा का दबाव बादलों को आगे बढ़ा देता था. हमारा एरिया बेपानी था. मैं जब 1985 में गया तो मैं तो अपनी हे पर्यावरण परिषद आपल्याकडे ही 22वी पर्यावरण परिषद आहे. याचे आयोजन विदा पवार प्रभात एज्युकेशन सोसायटी यांनी केलं आहे आणि आम्ही सगळं त्यांना सहकार्य करीत आहोत. तर कसं वाढतं तापमान म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग या संदर्भात ही परिषद आहे. ही परिषद म्हणजे निसर्गप्रेमींनी त्यात जास्तीत जास्त सहभागी व्हावं आणि आपलं जे होत असलेलं पर्यावरण संतुलन जे बिघडत आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात त्याची व्यवस्थित म्हणजे कचऱ्याची वगैरे विल्हेवाट लावावी आणि जास्तीत जास्त म्हणजे प्रदूषण होणार नाही याकडे सर्वांचा कल असावा, यासाठी ही परिषद आयोजित केली आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय धारणीतून 22,60,000च्या निधीची अफरातफर झाली. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करते आहे.
130 धनादेशांपैकी 122 धनादेशांची तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित 8 धनादेशात घोटाळा असल्याची शक्यता आर्थिक गुन्हे शाखेला वाटते. धारणीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातून 22,60,000 निधी गायब झाल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं 17 मार्च 2015 लागू केलेल्या 130 धनादेशांपैकी 122 धनादेश तपासले आहेत. या धनादेशामध्ये कुठलाही घोटाळा झाला नसल्याचं आर्थिक गुन्हे शाखेचं म्हणणं आहे. यावरून उर्वरित 8 धनादेशांमध्ये घोटाळा असावा असा अंदाज आर्थिक गुन्हे शाखेचा असल्याने या धनादेशांची माहिती गुन्हे शाखेनं धारणी कार्यालयाला मागितली आहे. मुख्य म्हणजे हे डुप्लिकेट नंबरचे धनादेश स्टेट बँकेतून डेबिट म्हणून पास केले आहेत. जर या 8 धनादेशांबद्दल प्रकल्प अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही तर चूक प्रकल्प अधिकार्यालयातून झाली हे उघड होणार आहे. हे प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होतंय. या प्रकरणाचा तपास धारणी पोलीस व आर्थिक गुन्हे शाखा वेगवेगळा करतेय. हा बेसिकली पैसा जो आहे तो आदिवासी बांधवांचे पैसा आहे आणि तो मोठी अमाऊंट आहे. 22 लाख रुपयेच्या वरती अमाऊंट आहे. हे बनावट चेक देऊन ते पैसे विड्रॉ केलेले आहेत. 3 लोकांचे जे नावं आहेत तर त्यांचे पत्ते पोलिसांनी शोधले तर ते पत्त्यावरती ती लोकं मिळून आलेली नाही. म्हणजे ते लोकांनी बनावट पत्ते देऊन बनावट कागदपत्र देऊन केल्याचे दिसून येत आहे. आणि यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास देण्यात आलेला आहे. त्यामध्ये सगळ्या अँगलनं तो तपास आम्ही करतो आहे. बँकेचे अधिकारी आहेत त्यांचे पण आम्ही स्टेटमेंट घेऊन त्यांचे कार्यपद्धती वगैरे त्याच्या संबंधात तपास चालू आहे. आणि बाकी जिथून जिथून पैसे विड्रॉ झालेले आहेत त्याचा पण तपास सुरू आहे. सर, बँकेतल्या कर्मचारी काही आपली वाटची झाली त्यांनी काय सांगितलं चेक बनावट चेक आहे की ओरिजिनल चेक आहे त्याच्याकडून पण त्यांच्याकडे जे चेक आलेले आहेत त्यांचे म्हणणं आहे की आमच्या मशीनमधून ते चेक ओरिजिनल असल्याचं लक्षात आल्यामुळे ते पैसे जे आहेत ते ट्रान्सफर झालेले आहेत. नाही, आता कुठून नक्की गेलेला आहे तो तपासाचे अजून निष्पन्न झालेलं नाही. आम्ही म्हणजे सर्वच ठिकाणी तपास करणार आहोत की जेणेकरून ॲक्च्युली चेक गेले कुठून किंवा चेक बनवलेत खोटे बनवलेत का किंवा यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहेत सर्वच गोष्टीची तपास करू. सर, खरं तर बँकेचं म्हणणं आहे की चेक हा ओरिजिनल आहे जसं तुम्ही सांगितलं. आणि याच्यामध्ये अकाउंट ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसर हे दोघंच जण असतात. अकाउंट ऑफिसरकडूनच प्रोजेक्ट ऑफिसरकडे चेक तेव्हा त्याच्यावर सिग्नेचर होतं. त्याच्यामध्ये दोघं त्याच्यामध्ये दोषी तुम्हाला वाटतं? नाही, आता अजून आम्ही कोणत्या निर्णयापर्यंत आलेलो नाही. किंवा तसे कुणाचे आता अजून प्रायमरी तपास चालू आहे. आता आर्थिक गुन्हे शाखेकडे दिलेला आहे. तपासामध्ये पुढे लक्ष. पोलीस व महसूलच्या कठोर जाचक अटी व नियमांमुळे ट्रक चालक मालकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करून रेती व गिट्टी बोल्डर ट्रक चालक मालक युनियननं जिल्हा कचेरीवर धरणं आंदोलन केलं. मागण्या मांडल्या. मागण्या मान्य न झाल्यास 26 जानेवारीला ट्रकसह धरणं आंदोलन करण्यात येत आहे. पोलीस महसूलच्या कठोर जाचक अटी व नियमांमुळे ट्रक चालक व मालकांवर अन्याय होतोय असा आरोप करून रेती गिट्टी बोल्डर ट्रक चालक मालक युनियननं 22 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. वाळू किंवा रेती नदीपात्रातून आणत असल्याने ती ओली राहते. 2 ब्रासचे 10 ते 15 फूट जास्त भरली तर तहसीलदार, पटवारी, पोलीस गाड्या पकडतात व माल चोरीचा आहे म्हणून ओव्हरलोडच्या नावावर ट्रक तहसील कार्यालय किंवा पोलीस ठाण्यात लावतात. गुन्हे दाखल करतात. 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेतात. दुसऱ्यांदा जर गाडी पकडली गेली तर ती तोडली जाणार अशी अट आहे. ही अट रद्द करावी. 2 ब्रासच्या व्यतिरिक्त असलेल्या मालालाच दंड द्यावा. रेती घाटातूनच मोजमापाची तरतूद करून द्यावी. प्रत्येक घाटात सीसीटीव्ही कॅमेरे लावून रेती घाटावर शासनाचा एक प्रतिनिधी नेमावा आदी विविध मागण्यांसाठी युनियननं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. या आंदोलनाची दखल न घेतल्यास 26 जानेवारीला ट्रकसह धरणं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात येत आहे. 200 फुटाच्या गाड्या पकडून फाईन देत आहेत, पाठपट फाईन देत आहेत आणि 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून घेतात. जर दुसऱ्यांदा जर ती गाडी पकडल्या गेली तर क्रॅश करतील आणि हरास मिळतो असा त्यांनी नवीनच नियम काढलेला आहे, त्यांच्या मनाने काढलेला आहे. तर त्याच्या निषेधार्थ आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. ते बोलले की बाबा ठीक आहे, तुमच्या मागण्या मी पूर्ण करतो, पण आम्हाला जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, रेती घाटाची घाट मालकांची ज्या काही त्यांच्या ज्या आहेत त्यांनी हरास केल्या त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना सांगितलं आम्ही आमचं आंदोलन सुरूच आहे. तर 18 तारखेपासून आमचं बेमुदत आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आज 22 तारखेपासून आम्ही धरणे आंदोलन देत आहोत.
जर आमचा ह्या 48 तासात जर संबंधित अधिकाऱ्यांनी तोडगा काढला नाही तर आम्ही शहरातले जिल्ह्यातले जेवढे 1,500 ते 2,000 ट्रक जे आहेत हे कलेक्टर ऑफिसला आम्ही 25 तारखेच्या रात्रीला लावून देऊ. त्याच्याही परमिशन आम्ही RTO कडून घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर पण तुमच्या अटी जर मान्य झाल्या नाही तर मग काय करणार? बेमुदत आंदोलन सुरू झालेलं, गाड्या आम्ही उभ्या करून देऊ इथे जिल्हाधिकारी कार्यालयात. कारण की जिल्हाधिकारी पालक आहेत. जर काम संविधान काय सांगते, काम राहायची व्यवस्था, कामाची व्यवस्था ही सर्व त्यांनी करून द्यावी आम्हाला. नाही तर गाड्या घेऊन आमचा उपयोग काही होणार नाही. आम्ही देऊन टाकू त्यांना, कलेक्टर दानात देऊन टाकू या सर्व गाड्या आणि त्यांच्या घरी जेवायला चालली जाऊ आम्ही सर्वजण कुटुंबाचं, चालक, मालक, कामगार आणि आम्ही सर्व कुटुंब त्यांच्या घरी जेवायला चालली जाऊ. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान विविध विभागांची बैठक घेतली. आदिवासी विभागातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते. 5 ते 6 तास ही बैठक चालली. जिल्ह्यात आदिवासी विभागांतर्गत येणाऱ्या योजनांना मंजूर केलेला निधी मार्च 2016 महिन्यापर्यंत खर्च करावा असे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला प्रकल्प अधिकारी धारणी एस राजन, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आदिवासी योजनांमध्ये शिक्षण, कृषी, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, क्रीडा, महसूल, उच्च व तंत्र शिक्षण यासह विविध विभागांच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी अर्थसंकल्पित व तरतूद केलेला निधी हा नियोजित कामांसाठी पूर्णपणे वापरण्याचा व निधीतून करावयाच्या कामाचा दर्जा उत्तम ठेवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला नामांकन प्राप्त झालंय, याबद्दल शिवसैनिकांनी अभिनंदन केलंय. कुलसचिव डॉक्टर अजय देशमुख यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं व शुभेच्छा दिल्या. शिवसेना उपशहर प्रमुख अमोल निस्ताने व कार्यकर्त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. इंडिपेंडंट क्लबच्या वतीनं सायन्स कोर मैदानात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 21 ते 26 जानेवारी दरम्यान या फुटबॉल स्पर्धा असून राज्यभरातील 20 चमू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. सायन्स कोर मैदानावर इंडिपेंडंट क्लबच्या वतीने राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. 21 ते 26 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत शुक्रवारी इंडिपेंडंट क्लब अमरावती विरुद्ध चैतन्य स्पोर्ट्स क्लब दारव्हा असा सामना रंगला. राज्यभरातून 20 चमू व अमरावतीच्या 13 चमूंचा सहभाग यात आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत महाजन, भागवत खोब्रागडे, दिनेश माला आदी मेहनत घेत आहेत. माळटेकडीवर गोसुलवरा बाबांच्या दर्ग्यावर उर्सचं आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आबालवृद्ध या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. माळटेकडीवर गौवसुलवरा बाबांच्या दर्ग्यावर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या अंतर्गत अन्नदान, शाही चादर चढवणे असे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. उर्स निमित्त मोठ्या संख्येनं भाविक माळटेकडीवर येत आहेत. आबालवृद्ध या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांची नियुक्ती नुकतीच झाली आहे. भाजप जिल्हाध्यक्षपदी प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांची तर शहराध्यक्षपदी जयंत डेहनकर यांची नियुक्ती झाली आहे. शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण समारोह राजापेठ येथील कार्यालयात घेण्यात आला. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण सोहळा झाला. यावेळी दर्यापूरचे आमदार बुंदेले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काळ आहे 15-17 वर्षापूर्वीचा काळ आहे, एक्झॅक्ट 16 वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि 16 वर्षापूर्वी 50 लाख रुपये या शहरातून देऊन 7 ते 10 दिवस जाणतारासारखं महानाट्याचं शिवधनुष्य पेलणं कठीण काम होतं. पण दिनेशनी सत्तेत नसताना, कुठलंही महत्वपूर्ण पद नसताना ते यशस्वी करून दाखवलं. त्यावेळी त्या सत्काराला उत्तर देताना अटल बिहारी वाजपेयी जे म्हटले होते ते मी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखं आपल्या सर्वांसाठी आहे. त्यावेळी अटलजी म्हणाले होते कि जब कभी भी भविष्य में मेरे सामने भावनाओं के साथ कर्तव्य का टकराव होगा तब ये पुरस्कार मुझे याद दिलाएगा कि भावनाओं से कई गुना तेरा कर्तव्य श्रेष्ठ है. म्हणजे ज्यावेळी एखाद्या वेळेस 75% वाला एखादा विद्यार्थी आला जो माझा नातेवाईक आहे आणि 80% वाला विद्यार्थी आला जो माझ्याशी काही संबंधित नाही आहे, तर कर्तव्यानं मला 80% वाल्याची नियुक्ती करायची आहे. 75 मी भावनेशी जुळून चालणार नाही. तर कौतुक केलं. सर्वांना असं वाटते ही फार मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. मला 1981 साली अटल बिहारी वाजपेयी यांचा टिळक पुरस्कार प्राप्त झाला. त्यावेळी सत्कार केला आणि ते सत्कार त्यावेळी आपल्या इथं दूरदर्शन नव्हतं. त्या सत्काराला उत्तर दिलं. जयवंतराव टिळक विधान परिषदेचे सभापती होते. लोकमान्य टिळक पुरस्कार होता 1981 साली. 1 लाखाचा पुरस्कार अटल बिहारी वाजपेयींना ज्यावेळी भेटला त्यावेळी त्या सत्काराला उत्तर देताना अटल बिहारी वाजपेयी जे म्हटले होते ते मी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखं आपल्या सर्वांसाठी आहे. त्यावेळी अटलजी म्हणाले होते, ते म्हणले मला की संघटन म्हणजे काय. म्हटलं काय सतीशजी, 1983 साली पासून मला तुम्ही प्रश्न करून आले हाच. कारण 1983 साली मी विद्यार्थी परिषदेच्या कामात आलो. आज मला काही गोष्टींचं इथं मनपूर्वक स्मरण केलं पाहिजे. माझे वडील या गावामध्ये 1945 साली आले. माझा जन्म 1965 साली या गावामध्ये झाला. आणि जो जन्म झाला तो अतिशय पवित्र हातामध्ये माझा जन्म झाला. तो म्हणजे कैलासवासी शिवाजीराव पटवर्धनांच्या तपोवनमध्ये माझा जन्म झाला. मी या तपोवनचा घटक आहे. आणि माझ्या वडिलांचा जो मृत्यू झाला तोही त्यांच्या मांडीवर झाला. म्हणून या शहराशी आणि या जिल्ह्याशी नातं हे माझं जन्मापासूनच आहे. मला आपल्याला हे सांगताना मला फार आनंद होतो की जगदंबेचं स्मरण करताना, आई भवानीचं स्मरण करताना, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करताना त्या भूमीची मला जबाबदारी मिळालेली आहे ज्या भूमीमध्ये संत गाडगेबाबा जन्माला आले, ज्या भूमीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्माला आले. विजयनगर प्रज्ञा पुराण कथा समिती गोपालनगर परिसर अमरावतीच्या वतीने संगीतमय, चित्तवेधक व अत्यंत रसाळ अशा प्रज्ञा पुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय. शांतिकुंज हरिद्वार यांच्या विद्यमाने आयोजित कार्यक्रमात 22 जानेवारी रोजी प्रज्ञा पुराण कथा वाचन करण्यात आलं. तसंच दीपयज्ञ करण्यात आला. ठंड भी बढ़ गई रात में, अब क्या करो. उसने कहीं से कचरा इकट्ठा किया आंगन में और कचरे में आग लगा के बैठी है, हाथ ताप रही है. मैं तो गलत साबित हो गया. मैंने तो सोचा था कि ये खा पी के सो गई होगी. और जैसे ही वो इसने सोचा अब तो गलती अपनी है, अब क्या करे. बातचीत बंद है, सॉरी भी नहीं बोल सकता. और आग ताप रही है तो ये भी आग के पास जैसे जाके बैठा. और जैसे ही वो उसकी पत्नी, उसने ऐसे ऊपर देखा तो अरे पतिदेव कब आके बैठे, पता नहीं. इसको शर्म आई तो इसको शर्म के मारे मुंह फेर लिया. पीठ आगे भी पीठ कर ली. अब दोनों की पीठ ऐसे, इसका मुंह इधर और इसका मुंह इधर, और बीच में कुछ समय के बाद अरे बोले ये तो मेरे पतिदेव के पायजामे का नाड़ा जल रहा है. लेकिन बताओ कैसे. ये मूर्खानंद तो अभी इसको पता ही नहीं है कि इसका पायजामे का नाड़ा जल. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने श्री संत मारुती महाराज संस्थान माकनेर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. प्र कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
ज्ञानोपासक संत मारुती महाराज यांचं साहित्यातील प्रबोधन या विषयावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं. प्र कुलगुरू डॉक्टर जयकिरण तिडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर ज्ञानेश्वर मिरगे हे होते. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या रमण महर्षी सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट अरुण शेळके, माजी कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ, प्राचार्य डॉक्टर स्मिता देशमुख, कुलसचिव डॉक्टर अजय देशमुख यांच्यासह मान्यवरांनी मत व्यक्त केलं. हा सुगंध घेऊन डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशपांसारखे रत्न या मातीत जन्माला आले आणि त्यांनी जो वसा घेतला गाडगेबाबांच्या सानिध्यात येऊन किंवा कर्मवीर असतील या लोकांनी या विभागात असणाऱ्या गरीब जनतेसाठी बहुजनांसाठी ही शिक्षणाची जी गंगा आहे ती अमरावतीपर्यंत आणली. कारण याची पार्श्वभूमी एकच होती, त्यांचा पाया हा आध्यात्मिक होता. अध्यात्माने काय होऊ शकते अनेक गोष्टी अजूनही विज्ञानाला माहित नाही आहे. ज्या गोष्टी 500 वर्ष 5000 वर्ष आधी आमच्या ऋषीमुनींनी संतांनी सांगितल्या त्या आजही विज्ञानाला सिद्ध करता आल्या नाही आणि करता येतील असं आपण म्हणू शकणार नाही. काय आध्यात्मिक ज्ञानानं काय होऊ शकते? पंगुम लंगयते ग्रीन यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधव. म्हणजे आंधळाही एखादा पर्वत चढून जाईल. आपल्या विभागातील संत गुलाबराव महाराजांचे उदाहरण एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या विद्यापीठाला संलग्नित आहे ज्यांचा दर्जा अ आहे. म्हणून अ दर्जा करता जी काही तयारी करावी लागते ती तयारी आपण महाविद्यालयाने जर केली तर विद्यापीठ नेहमी आपल्या सोबत राहील. मला या कार्यक्रमाकरता बोलवलं आणि 1972 पासून प्रवचन आणि व्याख्यानांद्वारे प्रबोधन करीत विविध वृत्तपत्रातील लेखनाद्वारे संतांचा आध्यात्मिक विचार मांडण्याचं कार्य केले आहे. भारताचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी पुरस्कार प्रदान करताना त्यांचा शिक्षकातील संत म्हणून गौरव केला. हे मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटतंय. भाजी बाजारातील लक्ष्मीनारायण चौकात अपघात झाला. दुपारी दुचाकीवरून जाणारे दोघे युवक गाडीसह नालीत पडले. कामावर निघालेल्या या युवकांचा टिफिनही गटारात पडला. भाजी बाजार परिसरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या चौकात रस्त्याचं बांधकाम झालंय. हा रस्ता नाली नजीक अतिशय विचित्र संपवण्यात आल्याने येथे अपघात होतात. शुक्रवारी दुपारी दोघेजण दुचाकीसह नालीत पडले. कामावर निघालेल्या या युवकांचा टिफिनही गटारात गेला. आडवे तिडवे पडल्याने दोघांनाही चांगलाच मुकामार लागला. शिवाय नालीतील घाणीने कपडे भरले ते निराळेच. MH27 AU 7832 क्रमांकाच्या अॅक्टिवाने हे दोघेही निघाले होते. परंतु नाली नजीक जेथे रस्ता संपलाय तेथे रपटा नाही हे दुरून येणाऱ्याला दिसतच नाही. त्यामुळे मंदिराकडून येणाऱ्या या युवकांची गाडी सरळ नालीत गेली. हा चौक अपघातांचा चौक म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. तेव्हा गाड्यांचा स्पीड कमी करण्यासाठी इथे स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी होते आहे. भाजी बाजारातील महानगरपालिकेचा दवाखाना 5 ते 6 दशकांपूर्वीचा आहे. श्री लक्ष्मीनारायण मंदिराने ही सुतिकागृह व दवाखान्यासाठी जागा दिली होती. परंतु येथे आस्थागायत सुतिकागृह नाही. याशिवाय अपंग व आजारांसाठी रॅम्प सारख्या सोयीही नाहीत. यहाँ आने वाले मरीज को ज्यादा से ज्यादा खांसी की दवा और छोटा मोटा बिल्कुल छोटा मोटा ड्रेसिंग करने की सुविधा है. इसके ऊपर कोई सुविधा नहीं. और विशेष बात यह थी कि मरीजों को दवाखाने में आने के लिए रैंप होना आवश्यक है. हर शासकीय कार्यालय में आप जाइए देखिए, हर दवाखाने में आप जाइए और देखिए, वहां पर आपको दिखाई देगा रैंप बनाया है जिसके ऊपर अपंग दर्दी ये सभी लोग आसानी से ऊपर आ सकते. इस दवाखाने में व्यवस्थित जगह होने पर भी रैंप नहीं बनाया. अब फिलहाल इस दवाखाने का नूतनीकरण शुरू है, रिपेयरिंग शुरू है. हमने माननीय गुडेवार जी साहब से ये सारी बातें बताई. उन्होंने प्रत्यक्ष आकर यहाँ मुआयना भी किया और वादा किया कि बहुत जल्द इस बिल्डिंग का रिपेयरिंग होगा, दवा की व्यवस्था सही होगी, सूतिकागृह खुलेगा और लैंप बनाया जाएगा, साथ ही साथ बोर्ड लगाया जाएगा.
तो मित्रों, आदरणीय गुडेवार साहब के कहने के बाद में यह बोर्ड तो लग गया, लेकिन सूतिका गृह और रैंप ये दोनों योजना आज तक खटाई में है। न जाने ये मामला कब उनके समझ में आएगा और कब चीजों की सुविधा यहाँ की जाएगी। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.